लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार माघारी फिरतील असा दावा शरद पवार समर्थकांकडून करण्यात आलाय। निकाल भाजप विरोधात गेल्यास अजित पवारही भाजपवर नाराज होतील असं अनिल देशमुख म्हणाले। चौथ्या टप्प्यातल्या मतदानानंतर गायब झालेल्या अजितदादांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी अजितदादांबाबतही भाकीत केलंय। सध्या भाजप सोबत असलेले अजित पवार 4 जूनच्या निकालानंतर नाराज होतील असं देशमुख म्हणाले। केंद्रात 4 जूनला भाजपची सत्ता गेल्यास अजित पवार भाजप सोबत राहणार नाहीत असंही देशमुख म्हणाले। 4 तारखेनंतर ते होणार आहे। 4 तारखेला वेळ आहे अजून। हे सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादाच्या पक्षाचे 4 तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल, त्यांना विचाराल की तुम्ही जे पाऊल उचलले त्याचा योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा तेव्हा देईल, तेव्हा त्यांना तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही। अनिल देशमुखांच्या या दाव्याला भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। अजितदादा आजारी होते, त्यामुळे ते प्रचारात सक्रिय नव्हते, त्यामुळे संशय घेऊ नये असं गिरीश महाजन यांनी सांगितलं। अजितदादा आजारीची वस्तुस्थिती आहे। मी परवा खूप प्रयत्न केला, पण दादाची तब्येत खरंच खराब आहे। डॉक्टरांना जे बघायला गेले त्यांच्याशी मी बोललो, खरं आहे त्यांची तब्येत खराब आहे, की राजकारणी त्यांना ताप आलेला नाही, त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि त्यामुळे ते सभेला येऊ शकले नाही किंवा मोदींच्या रोड शोला सुद्धा येऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादांनी 2.5 दिवसांच्या सरकारवेळीही भाजपची साथ सोडली होती। तो इतिहास असला तरी अजितदादा माघारी जाणार नाही याची भाजपलाही खात्री देता येणार नाही। त्यामुळे 4 जून नंतर अजित पवार खरंच भाजपसोबत राहतात की त्यांच्यावर पुन्हा नाराज होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।